बघू शकता मित्रांनो, आता याला आहे ना 2 बाहेर टोक निघले आहेत म्हणून हे बा असे. याला पण ते होल पास इथे एक आहे आणि इथे एक आहे, 2 होल पास. या होल पासमुळे जिथे गाडी थांबली का मला पाठीमागे येऊन उभं राहावं लागली. कारण की जर एखाद्या दिवस असे येते वेळेस त्याला आमची गाडी झाली मरणाची गरम, म्हणजे एवढी बी नाही झाली, थोडीशी झाली. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी आलेलो काम कारण की नुसतं राऊंड मारायला आलतो. तसं बघितलं सगळीकडे काय असतं काय नाही. तर बघा सगळीकडे इटं टाकलं त्यांनी. आता इथं बांधकाम करायचं होतं जरा बेस्टपैकी. एवढं साईडने घ्यायचं असं इथं असं सगळं. का अनुभव हा या पुन्हा आणखी काय आहे का? या खूप माल आहे. बर काय दाखव थांबता बाप्पा, चांगला माल आहे मग. बर बघू शकता मित्रांनो, आज आपल्याला जायचंय गाडी घेऊन मोठी मानवतला. कारण की ना त्याच्यात न्यायचे गहू. मला गाडी पण दाखवतो, सगळं सिस्टम पण दाखवतो. तर बघा इथे लावलेली गाडी, ही लावली इथं गाडी. रामराज्य गाडी घेऊन जायची आपल्याला जायचं आज मानवतला. कारण की ना दुसरीकडचं काम बंद करून मी आज इथं आलोय. बघू शकता मित्रांनो, आपल्याला ही गाडी घेऊन जायची आणि इथंच गहू भरायचे. तर आता ते गव्हावाले आले का बिंदास्त भरते ना. तेव्हा गाडीत बेस्टपैकी फालकं पण खोलून ठेवलेले. 10 क्विंटल गहू बसवायचे. आता किती थैले आता 10 क्विंटलच्या काय म्हणतात आता कसं होतंय तर सगळं अवघडच रे भाई. आता याच्यात बसून बेस्टपैकी नेऊ गाडीत. आणि एक तर मोठा प्रॉब्लेम आहे डिझेलचा. तसं तर गाडीत डिझेल आहे पण पेट्रोल पंप सरासरी भेटणं झाले. काटा चढते वरी, चढ 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 अर्ध्यापर्यंत जाते. हां तेव्हा इतकं डिझेल आहे. आता इथून पुढं जी समस्या होईल का डिझेलची ती होईल. आता काय करता आपण तरी काय करता. आणि माझी नीर राहिली रे भाई. बघू शकता मित्रांनो, तिथली गाडी काढून आता दुसऱ्या जागा लावायची मला. कारण की काळ्या रानात थायले आणि तिथून उचलून गाडी टाकायची. तिथली गाडी काढून आता दुसरीकडे लावायची. चला लहान पाळीचं आहे ना, त्याच्यावर टायर घासायचे म्हणजे फिरायला जागेवर. पण कस तरी करून तर बघू शकता मित्रांनो, इथं थोडीशी गाडी बेजार करून राहिली. ते 2 जण म्हणलं पाठीमागं उभा गाडी. कारण की यांचे टायर छोटा आहेत आणि तिचं जर वजन असलं काही हे डायरेक्ट हिचे टायर घासतात म्हणून डायरेक्ट जागे फिरतात. इथं फिरलं त्या 2 जण बेस्ट उभा केला. इकडे घालून रिवर्स सरळ घालून रिवर्स घातली आता बेस्ट. तर बघू शकता मित्रांनो, थायले टाकून थायल्यात. तर आता आपल्याला जायचंय. चला बेस्ट पाहिजे. चला मित्रांनो, डायरेक्ट आता जेव्हा आपण मानवतला. कारण की ना म्हणजे त्याने विचारलं नाश्ता झाला का, मी म्हणलं हो झाला. लवकर टाकून वापस यायचं कशाला, त्याच्यामुळे चला फटाफट. आणि जाताना येताना थोडंसं काहीतरी सामान आहे तेवढं घेऊन येऊ. चलो चला मित्रांनो, आता डायरेक्ट निघलो आपण गावात. बघू शकता मित्रांनो, आता पोहोचतो आम्ही पाथरीत. बेस्ट पाहिजे. सगळे ट्रॅफिक नाही इथं काहीच. आमची गाडी झाली मरणाची गरम, म्हणजे एवढी बी नाही झाली, थोडीशी झाली. चलो बघू शकता मित्रांनो, आता जस्ट पोहोचलो आम्ही मानवतच्या बाजारात. आहे सगळीकडे गहू माग उतरले जातात. एका दुकानात दाखवायचे. गोटू पण आलेले आहे. तू काय माहित कुठे गेले. ते सगळ्यात पहिले गठ्ठे खाली करायला गेला असेल, नंतर पुन्हा करायला असेल ना. सगळ्यात पहिले आपण कसं झाले का चेहरा बघा ना, इतका तेलकट.
पाणी बाहेर एकदा धुवून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता आमची गाडी 10 मिनिटात खाली होणार आहे. आम्ही आलो तर आता गोडाऊनला, आणि आता आमची गाडी 10 मिनिटात खाली होणार आहे. याला काय जोर आला बे, प्रश्न सांगतो. तर 10 मिनिटात खाली होणार आहे आमची गाडी. आणि तर आता काय करायचं माहिती आहे का, सकाळपासून बिना निरीचं मी एक बिस्लरी बॉटल घेतली होती आणि ही पिली, आणि सकाळपासून भूकच लागली नाही. काय मिळेल ह्याला पाणी, इतकी पिली होती, इतकी अर्धी पेल्याच्या नंतर भूकत नाही लागली. काय मिळेल ह्याला. आत्ता वाजलेत दुपारचे 1, दुपारचा वाजला 1. त्याच्यामुळं आणखी मग मी माझ्या विचारात पडलो, यार मला भूक कशी का लागली नाही, काय मिळालं झालं काही. सकाळी मला घरचे मुलाली जेवण करून जा, आणखी पण मला भूक लागली नाही. काय मिळालं झालं काही. किसी को तो नजर लगी लाला, अभी क्या कर सकते. अभी बिंदास घर पे जाएंगे और खाना वाना खाएंगे, उसके बाद में देखेंगे क्या करने का है. तो या पाथरी में कुछ मिलता है खाने के लिए तो खाएंगे, अगर नहीं मिलता तो चुपचाप चलता पडेंगे घर पे. चला बिंदास्तपणे आता खिचडी भजे खाऊ, काहीतरी वाटलंच तर. नाही बिंदास घरी जाऊन खाऊ. ते रे की काय आले की एवढी कॅपॅसिटी आहे आपल्या 3-4 वाजेपर्यंत उपाशी राहण्याची. नाश्ता करायला तुम्ही काय घेतलं बघू शकता मित्रांनो. नाश्ता पण आला थोडंफार खाऊ, जास्त नाही. जास्त खाल्लं कसं वाचेल, झोपेन आपल्याला गाडी होती. बघू शकता मित्रांनो आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेला. बघू शकता मित्रांनो आता आमचं झालंय सगळं. आणि आता पत्राचं मी म्हणजे एवढं काय कन्फर्म नाही, असं 2 आधारावर आहे म्हणा. जर झालं तर घ्यायचंय, जर नाही झालं नाही घ्यायचं. असं आहे म्हणजे स्वस्त मस्त जर बसले तर घ्यायचंय, नाही ते कॅन्सल. असं आहे ते 2 आधारावर आहे. तर बघू, जर घ्यायचं म्हणलं तर घेते, नाही म्हणलं तर आपल्याला काय, आपण निघालो एमटीत निघालो तर तिरी एमटीत निघालोय. असं ऊन लागायली, अशी गरम हवा लागायली, काय सांगा तुम्हाला. आता इतकं बेकार तापमान पडलं, इतकं बेकार. पातीच्या बाजारात आहे ना, काय एक ढोर बी नाही. 2-3 ढोरं बांधलेली, ती नेमकं आहेत कोणाची ती मी मिळा लागणार. बघू शकता मित्रांनो आपल्याला 3 ग्रिल न्यायचे. ते एक मोठा 10 फुटाचा एक, आणि एक छोटे. आता मला विचार पडला नेमकं बांधाव कशी, कारण गेला होलपास आहे, अशा टाकले तर ते होलपास इकडे लागून लागत होतं आताच. हां दोन्ही संगत मांडायचे का, दोन्ही संगत. अच्छा धरलो का. बघू शकता मित्रांनो टाकले ते 1 2 3 4. एक पाठीमागून नंतर फोन आला, ती घेऊन जायची होती म्हणून. चलो पैसा बसो घर मैले कायच करा, इतके बेकार आले आता काय सांगत नाही. आता आणखी पत्राचं जर असलं काही तर पत्र टाकायचेत, नाहीतर बघू आपल्याकडे. बघू शकता मित्रांनो आता याला आहे ना 2 बाहेर टोक निघले आहेत म्हणून. हे बघ असे याला पण ते होल पास, इथे एक आहे आणि इथे एक आहे, 2 होल पास. ह्या होल पासमुळे जिथे गाडी थांबली का मला पाठीमागे येऊन उभं राहावं लागली. कारण की जर एखाद्या दिवस असं येते वेळेस त्याला दिसलं नाही तर एखादं अडकायचं, किंवा मोटरसायकलवर एखादं अडकायचं. त्याच्यामुळं मी 5-5 मिनिटाला इथे येऊन थांबायला, 5-5 मिनिटाला याच्या जवळ येऊन थांबावं लागेल मला. 5-5 मिनिटाला जिथे गाडी थांबली का जिथे गाडी थांबली तिथे त्याच्या जवळच आहे बा. कारण की एवढा 3-4 फूट बाहेर निघले म्हणा, 3 फूट बाहेर निघले, आणि त्याच्यामुळे तसं अडकायचं भी वाटेल. नाही तर काय, हे जर खाली एवढंच असलं असतं का, हे जर होलपास नसले नसते का, मग ते यायची गरज नव्हती. पण ते जिथं गाडी थांबली तिथं यावं लागेल बाहेर. आहे बघा ते बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचले घरी. आताच नेमकंच पोहोचले. ओ भाई साहेब, असं वाटलं कोणतरी बॉम्बच लावलं. पण ते दररोज वाजत येतच काय नाही, कारण की ना तिथे विहीर चालू, विहिरीमध्ये लावतात बार, त्याच्यामुळे ते दररोज वाजत आहे. ठकडक ठुकडूक चालूच असतं. त्यामुळं आता मी आलो घरी, जस्ट पेटिक जेवण केलं आहे. तर आहे ना
असं कचरून झाले. तिथून पुढचे सीन कसं काय आलं नाही माहिती का, मी सांगतो तुम्हाला. कारण की मी ज्याच्या इथे वापस आल्यात नंतर सामान खाली करायला गेलो तर त्याच्या इथली काय म्हणली माहिती का, त्याच्या इथली म्हणली आमचा व्हिडिओ घेऊ नको बाबा, काय नको घेऊ, कुठं टाकायचं नाही. त्याच्यामुळे मी काय कोणाच्या इथला व्हिडिओ घेतला नाही. त्याच्यामुळं तर आहे ना, आपली घरी आल्यानंतर आता फुटली आमची पाईपलाईन तिचं पैसे कुठं एका जागा फुटली म्हणा. तर त्या जागेवर जाऊन आपण बघू किती फुटली काय फुटली. चला तुम्हाला दाखवतो मी किती फुटली काय फुटली. परत जातात इटकरी पाय पाडत बघू शकता मित्रांनो, इथंच कुठतरी फुटली. त्या बघा मग चालत चालत बरं आपल्याकडे इमान बी नाही, बरं इमान उडीत नेला असतं, डायरेक्ट झर्र करून तरी असतं. इथं एरी वळ आहे वर वेळ असं ठेवलं असतं, खाली वरी गारदा बी उडाला नसतं जास्त. कुठं फुटली काय म्हणतात सगळे, इथं कुठे फुटली असं. हे इथं फुटलं. इथं काय ट्रॅक्टर गेलं का, ट्रॅक्टर गेलं काय कोणाचं. बघू शकता मित्रांनो, हे सगळं फुटले. ते जरा जरा पाणी आले, बुडबुड्या मारे. चावद्यात फुटलं तर फुटलं काय आता, त्याला थोडंफार कट करणं उद्या किती आणि जोडणं तर जाऊ. चला नुसतं बघायचं होतं किती फुटलंय, तर काय थोडं सगळं वरून बंद बुचून जरी मारलं का तरी होऊन जाते. असं जेवण झालं, आता चालता बी नाही झालं, इतकं कचरून जेवण झालं. तर बघू शकता मित्रांनो, आता मी पोहोचले घरी. तर काय करू माहिती का, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.